अशोक वानोळे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल लवगाव. माझ्या आजच्या वक्तृत्वाचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचा तोरण बनणारा एक आदर्श राजा. प्रतिभा चंद्र लेखे व विष्णू विष्णू शाह शिरो शाह मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना मुद्रा शिवाजी राजांना तर रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला तो नाही शौर्याला तो नाही जो साष्टांग आहे सागरा समान ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री जरा शंभूचा अभिमान. महाराष्ट्र राज्याचा पहिला स्थान जो भगवान वंत आहे कृपावंत आहे दयाचा वसंत आहे. त्याच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचा स्वप्न देखणं उदयास आलं. त्या राजमाता वीर माता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब पण मुलकामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवले ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला आणि सनई चौघडा वाजू लागला. एका आरळी त्या सह्याद्रीचा कडक तापाराला दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सहारी जन्मला. माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला. कारण पुस्तंभी शिवरायाला सहन होणार नाही स्वराज्याची फरे. जातीवंत विद्यात धडकतात आमच्या आऊसाहेब. कारण विसरलो नाही आम्ही ते लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप झळतात आणि जिथे पडते बाळ आमची त्याच इतिहासाच्या वाटा. मोडणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही मराठा. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अहो त्या गुलामगिरीच्या काळात सौदामिनी कराडली तिच्या खुशीत शिवराय नामक झंझावत जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय झाले कारण संस्कार त्या जिजाऊंचे होते. म्हणून म्हणावेसे वाटते थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा वीर मातेने घडविलेला पुत्र नेमका कसा असेल कसा असेल तो पुत्र. कसे असतील ते राजे कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते स्वराज्य. सुछत्रपती म्हणजे सुछत्रपती म्हणजे मावळ्यांतील मेळ. सुछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. सुछत्रपती म्हणजे तलवारीची धार. सुछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. सुछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य. सुछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य. सुछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. सुछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. बाजी प्रभू देशपांडे एस तानाजी मालुसरे एस साजी सांताजी जीवाजी अशा असंख्य मावळ्यांच्या साथीनं शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. विजयासारखी तलवार चालून गेला आणि तिला छातीने आपल्या हिंदुस्थानाला हलवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि तिला छातीने आपल्या हिंदुस्थानाला हलवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सेकंदाला लढून गेला. असा माझा एकच राजा शुभ घडून गेला.
राजा शोभा घडून गेला. जो 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव एसाजी. 2000 शत्रूशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 2000 तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. आणि निधड्या वाघाला सामोरे जातो आणि वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचा तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. शिवराय सांगायला फार सोपे आहे तो. शिवराय सांगायला फार सोपे आहे. शिवराय ऐकायला फार सोपे आहे. शिवरायांचा जय घोष करणे फार सोपे आहे. पण शिवरायांना